आता आपण आलेलो आहोत स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे त्यांच्या विरुद्ध जयनुमान रियांश 11 अमन ब्रिगेड वळप असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। ओ पहिलाच बॉल मागे खेळलाय, जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने, टायमिंग मिळालंय, बॉल सीमा पार, येतोय चौकार। एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती येते आणि त्यातल्या त्यात आपण पाहिलंय छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे या नावाने संघ उतरलाय स्कायरा 11। पहिलाच बॉल 4 धावा मिळतायत। फलंदाज धनेश गवतेच्या पॅटमधून अर्जुनच्या बरोबरीने खेळत असताना तर एकेकालचे केवाली क्रिकेट संघाचे दिग्गज गोलंदाज डावकरी हाताचे विशाल माली यांचं देखील आगमन झाले। विशालभाई यावा, नंदीश पारवे, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, पेंटिंग क्षेत्रातील बेतात बादशाह, आपलंही सहर्ष स्वागत। दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर आणि विशेष म्हणजे फुटवर्कच पाहायला मिळालेलं नाहीये बॅटरचं, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता। तिसरा बॉल ओ आता उचललाय, टायमिंग पाहावं लागेल, ते जुळत आहे, बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे, येतोय षटकार। भव्य षटकार धनेशच्या पाठमधून, थोडीशी चूक केली गोलंदाज प्रवीणने, थोडासा पुढे ठेवला, स्लॉट मध्ये बॉल होता आणि पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय लॉंग ऑनला, उत्तुंग षटकार। फुल टॉस दिशा दिली आहे, स्क्वेअर लेग अंपायरच्या टोपीवरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धावा मिळताना दिसतील 4, स्ट्रायकर अंपायरला देखील वाचावं लागलं आणि हा येतोय दमदार चौकार। तिथे 12 तारखेला वाकडेच्या मैदानावर हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात आले आणि तिथे वलप संघाने बाजी मारली। पाहूया आज परतफेड होते का। बॅटची कडा, विकेट इथे मिळताना दिसेल। फलंदाज धनेश बॅक टू द पॅव्हिलियन, दावा केल्या 14 आणि इथे आउट होतोय। शेटमाली यांनी गायलेलं संगीत आपण या ठिकाणी ऐकलं तर मिस्टर कन्सिस्टंट, मिस्टर ISPL माझी मुंबईमध्ये सातत्याने भरीव कामगिरी केली आणि यंदा आपण पाहिलात, यंदाही देखील फ्रँचाइज जरी बदलला तरी मात्र त्याचा फॉर्म थांबला नाही। अर्थातच रजत मुंडे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक मिलन शेठ पालकर यांच्या वतीने आपल्या इथे व्यासपीठावरती आमंत्रित केलं जात आहे। तर सन्माननीय गणपत गायकर वाकडी गावचे जावई बापू आणि त्यांच्या समवेत नाना शेठ गायकर यांचं देखील आगमन झालं, यावं आपलं सहर्ष स्वागत। शंकर जाधव आता फलंदाजीसाठी 14 धावा, एक फलंदाज बाद, मोठी विकेट आली आहे। जो सेट बॅटर होता असं वाटत होतं धनेश धावा करेल, कारण 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुमच्यासाठी फक्त 2 ते 3 बॉल पुरेसे असतात सेट होण्यासाठी, जास्त बॉल तुम्हाला मिळत नाहीत, परंतु इथे आपण पाहिलंय 14 धावा करून तो बाद। चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी, मागचे जे 2 बॉल होते चांगल्या रिदम मध्ये दिसलाय गोलंदाज प्रवीण पाटील। पहिलं षटक इथे मात्र संपल्याने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे 14 धावा, एक फलंदाज बाद। तर इथे आपण सन्मान करूया, मी दत्ता पालकर साहेबांचा इथे सन्मान केला जाईल। मिलन शेठ पालकर या स्पर्धेचे आमचे आयोजक, महावीर रायगड अध्यक्ष सन्माननीय मिलन भाऊ पालकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दत्ता पालकर साहेबांचा इथे सन्मान आपण करावा। दत्ता पालकर साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं। तसेच धर्मामध्ये आमचे आदिवासी केवाली ठाकूरवाडे आपण समोरच पाहतो आणि नेहमीच त्यांचंही दमदार योगदान राहिले, त्यांचाही शुभ सन्मान। तत्पूर्वी दत्ता पालकर साहेबांचा इथे शुभ सन्मान, त्यानंतर धर्मामध्ये साहेब यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। तर बघा, ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला संपूर्ण चेंडू देण्यात आले आणि वेल्डिंग क्षेत्रातील नामांत व्यक्तिमत्व आणि माजी सरपंच शशिकांत गायकर साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन। मिस्टर रजत मुंडे ISPL, रजत यावं, व्यासपीठावरती येऊन आपण आसनस्थ व्हावं। अण्णा शेठ, आपल्या चांबार्ली गावचा हा खेळाडू आज भारताच्या सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये एक दमदार कामगिरी करणारा व्यक्तिमत्व, एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या मित्रांनो रजत मुंडेसाठी।
रजत यावं आपण असं नसतं बाबा, आणि त्यांच्या समेत अण्णाशेठ आपण देखील असं नसतं बाबा. तर मध्ये साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं, त्याच्यानंतर आमचे केवाले गावचे सीताराम गायकर साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावा, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सीताराम गायकर साहेब आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. धन्यवाद. थँक्यू. ओव्हर टू कुणाल दाते सर. यस, धन्यवाद. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. बॅटची कडा, बॉल चालला फ्लाय स्लिप मध्ये, तिथे एक धाव कंप्लीट केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सध्या पाहायला मिळते. धावा झालेल्या आहेत 15 लॉस ऑफ 1 विकेट. एक फलंदाज बाद 15 धावा. पाहुण्यांची मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळेल. महावीर ग्रुप रायगड महाराष्ट्र पुरस्कृत जयनुमान मोरिया 11 केवाळे आयोजित श्री बालाजी चषक 2026 तुम्ही पाहता. आजची रात्र महत्वाची आहे, कारण याच्यानंतर दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. सांबार्ली केवनी दिव्याच्या विरुद्ध खेळेल, बांडा ऐरोली कोलीवाडाच्या विरुद्ध खेळेल. स्विच हिट आणि हा बॉल बैठक स्विच मारलाय. बॉल सीमा पार येते पॉइंटला. दमदार षटकार. सो काय फटका होता पा. स्विच बैठक मारलाय तो देखील. बाउंड्री लाईनच्या पलीकडे पॉइंटला हा सिक्सर आलाय. रजत मुंडे यांचे इथे आगमन झाले. आपले सहर्ष स्वागत. वेलकम. 24 लाईव्ह इव्हेंट्सवर सध्या या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय. रजत सध्या आपल्या स्क्रीनवर आहे आणि ISPL च्या सध्या मॅचेस देखील रंगतात राजीव गांधी स्टेडियम मध्ये. तिथे चांगली कामगिरी केली आहे. उद्या क्वार्टर फायनलची लढत आहे त्यांची आकाश तारेकरच्या टीमच्या अगेन्स्ट. तिथून एक संघ जाणार आहे फायनल मध्ये. 5 तारखेला 5 मार्चला फायनल होईल वेस्ट झोनची राजीव गांधी स्टेडियम मध्ये. सो 21 धावा झाल्यात. एक फलंदाज बाद, कारण आता फॉर्मॅट बदललाय. आता तुम्हाला क्रिकेट खेळूनच ISPL मध्ये स्थान मिळेल. तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल आणि त्याच्यासाठी वेस्ट झोन, ईस्ट झोन, प्रत्येक झोनच्या मॅचेस आता सुरू झालेल्या आहेत. त्याच्यापैकी वेस्ट झोनच्या मॅचेस आता सध्या रंगतायत राजीव गांधी स्टेडियमच्या दरम्यान. 22 धावा, एक फलंदाज बाद. आतापर्यंत 10 बॉलचा खेळ संपलाय आणि चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय सध्या तरी मी म्हणेन संघ स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे. निशांत पाटील ओव्हर नंबर 2 मध्ये 8 धावा खर्च केल्यात. फॉलो केलंय फलंदाजाला. अप्रतिम गोलंदाजी. सध्या तरी अर्जुनला शांत ठेवण्यामध्ये यश प्राप्त केलंय, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बॉल रिलीज करण्या अगोदर जर तुम्ही फॉलो करत असाल फलंदाजाला तर मात्र बॅटर कडे दुसरा काही पर्याय उरत नाही. तेच इथे पाहायला मिळालंय. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करत असताना निशांत पाटील बॅटर पहिले शफल झाला, त्याचा फायदा होतोय. आता मात्र स्लॉट मध्ये टाकलाय, पुढे टाकलाय, समोर आहे फिल्डर आणि त्याला हुलकावणी देत बॉल सीमा पार. मस्तक पे दस्तक षटकार. डाऊन दी ग्राउंड. आता निशांतने राऊंड विकेटने एक चूक केली. थोडासा बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न कमी गतीने, परंतु स्लॉट मध्ये पडला आणि त्याच वेळेस समोर फटका सजवला. निशांतचे हात डोक्यावर गेलेत. तेच सांगतोय लॉंग ऑनचा खेळाडू की गरज नव्हती स्लोअर वन टाकण्याची. धावा झाल्यात 28, एक फलंदाज बाद. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. चांगल्या स्थितीमध्ये 14 ची सरासरी गाठण्यामध्ये यश प्राप्त झालंय. स्काय 11 छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे या संघाला. जयनुमान रियांश 11 अमन ब्रिगेड वलभच्या विरुद्ध खेळत असताना आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य सध्या तुम्ही पाहताय. अण्णाशेठ पालकर या स्पर्धेचे आयोजक ते सध्या तुमच्या समोर आहेत आणि रजत मुंडे तिथे उपस्थित आहे. या सामन्याचा आनंद घेत असताना लगेचच आता टॉस केला जाईल. 4 ओव्हरची मॅच आहे, कारण 2 षटक झालेले आहेत. टॉस साठी उपस्थित राहायचं टीम चांबारली आणि टीम केवनी दिवा. सर चांबारल्यानंतर केवनी दिवा आणि त्याच्यानंतर दिगोडे विरुद्ध बामणडोंगरी अशी लढाई मॅच पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये दोन्ही संघ आपण देखील रेडी राहा. एकीकडे मोठ्या आणि एकीकडे तेजस यांची सेना आर्यन देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर मितांश प्रिन्स 11 कासार वडवली आणि गायक प्रकाश चौगुले पुरस्कृत पेठ अशा लढती आज असतील. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतो. या ओव्हरची सुरुवात चांगली झाली आहे निहालसाठी.
सो डॉट बॉल आला. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे निर्धाव चेंडूच्या माध्यमातून. बॉल हवेत आहे टॉप एज. विकेट कीपर खाली. झेल होण्याची शक्यता. झेल टिपलाय प्रवीणने. फलंदाज बाद. दुसरी विकेट गारत. नेरे टीमला मोठा धक्का. सन्माननीय नागेश पारवे साहेब केबाले यांचं या ठिकाणी शुभाग मदाले साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. विकेट महत्वाचे आहेत. विकेट आल्या तर दबाव येतील आणि मागचे दोन्ही डॉट बॉल आले. चांगला कटरचा वापर केला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या वर लागला. विकेट कीपर प्रवीणने कोणती चूक केलेली नाहीये. चांगला झेल त्याने टिपला आणि महत्वाचा धक्का इथे बसतोय. 28 धावा 2 फलंदाज बाद. निहालने बेहाल केले सध्या तरी फलंदाजांना नेरे टीमच्या. वलभ संघाने 12 तारखेला देखील या नेरे टीमला पराभूत केलं होतं आणि त्याचमुळे आता देखील आज या मैदानावर परत तशी कामगिरी होते का ते पाहायचंय. 28 धावा 2 फलंदाज बाद. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होईल प्रेम पाठक. धावा कराव्या लागणार आहेत. प्रेम आला पहिलाच बॉल. तिथे देखील स्लोअर वनचा वापर केला निहालने. चांगली कामगिरी. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. या 3 बॉल मध्ये एकही धाव अधिकृतरित्या आलेली नाहीये. एक्स्ट्राच्या स्वरूपात नक्कीच टीमच्या टोटल मध्ये एक धाव आली आहे. त्याच्यामुळे निहाल करतोय बेहाल. फलंदाजांना दबाव बनवण्यामध्ये यशस्वी ठरलाय आतापर्यंत गोलंदाजी करत असताना आणि तो दबाव झुगारून आता फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये स्काय 11 छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे या संघाला. मागच्या मॅच मध्ये 8 बॉल मध्ये 35 धावांची खेळी केली होती निहालने. बॅटिंग तो करतो आणि एक महत्वाचा खेळाडू ऑलराऊंडर आहे आणि सध्या त्याने दबाव बनवलाय नेरे टीमवर. मागच्या 3 बॉल मध्ये 1 धाव ती देखील लेग बायच्या स्वरूपात. या ओव्हरचा चौथा बॉल घेऊन रनअप मध्ये थोडासा व्यत्यय त्यामुळे नेट बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून इथे घोषित करण्यात आलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. जिंकलेले संघ 2 एकमेकांच्या विरोधात खेळतात. सुपर 12 मध्ये जाण्यासाठी हा प्रवास असणार आहे. हा आमचा कॉम्बॉक्स जिथून तुम्ही आनंद घेताय स्पर्धेचा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपलं स्वागत. बॉल हवेत आहे. चान्स आहे. स्वतः गोलंदाज खाली. आणखीन एक धक्का. अर्जुन बॅक टू द पॅव्हिलियन. तर डीजे अशा म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो ते सँडी डीजे साऊंड सर्व्हिस वलवली आपलंही सहर्ष स्वागत. अंश मंडप डेकोरेटर्स शिवाजीदाई सांगटोली आपलंही आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. तर मिलन शेठ पालकर आपण यावं आपल्या शिवासे मिस्टर ISPL. मागच्या वर्षी माझी मुंबईमध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केली आणि संपूर्ण रसायनमध्ये ज्याची आपण महार रॅली पाहिली तर तुम्हा सर्वांचा लाडका आणि यंदाच्या सीझन मध्ये टायगर ऑफ कोलकाता या संघामध्ये फ्रँचाइज मध्ये खेळताना आपण पाहिलात तर मिस्टर ISPL रजत मुंडे यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्यांच्या समेत संजय माली एकेकालचा दिग्गज क्रिकेटर. अण्णा शेठ आपण देखील यावं. स्वतंत्र शेठ आपण यावं. प्रभाकर पालकर आपण देखील यावं. सिनियर क्रिकेटर आहात आणि रजत मुंडेचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मित्रांनो आपला अग्रीबाना आपला मराठी माणूस पुढे जात असताना एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या रजत मुंडेसाठी. खूपच चांगली कामगिरी त्याने मागच्या ISPLच्या हंगामात केली. याही वर्षीच्या ISPLच्या हंगामामध्ये विशेष म्हणजे टेप बॉलचं षटक आणि त्यातल्या त्यात बॅटिंग मध्ये तो जलवा त्याने दाखवला. असा रजत मुंडे त्याचा सन्मान इथे केला जातोय. नजीमुल्ला ट्रॉफी मध्ये शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार मारल्यानंतर मिळवलेला विजय नेहमीच लक्षामध्ये राहील आणि त्याचमुळे खुल्या गटामध्ये हे नाव चर्चेत आहे. डॉट आणखीन एक डॉट. सध्या तरी आपण पाहतोय काय गोलंदाजी राहिली. या ओव्हर मध्ये एकही धाव आलेली नाहीये. मेडन ओव्हर आता इथे कंप्लीट करेल का? कारण एक जी धाव आली ती लेग बायच्या स्वरूपात आली आहे. ती मात्र गोलंदाजाच्या खात्यात लिहिली जात नाहीये. आतापर्यंत 5 बॉल टाकलेत. 5 बॉल मध्ये 2 विकेट घेतल्यात आणि एकही धाव खर्च करण्यात आलेली नाहीये निहाल कडून. धावा झाल्यात 29. 2 ओव्हर मध्ये 28 होत्या. 14 ची सरासरी. शेवटचा बॉल मात्र सोडून दिलाय बॉल. लेफ्ट हँडेड बॅटरने. आता मेडन ओव्हर होणार नाही कारण वाईट बॉल आलाय आणि ही धाव मात्र घडली जाते गोलंदाजाच्या खात्यामध्ये. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धाव संख्या 30-30. 4 षटकांची मॅच आहे. 2 ओव्हर मध्ये सुस्थितीमध्ये असलेला नेरे संघ आता मात्र थोडासा बॅकफुटला चाललाय. परंतु क्रिकेटचा खेळ पहिल्या डावातच बाकीत करणं मूर्खपणाचं ठरू शकतं कारण दुसरा डाव अजूनही बाकी आहे.
शॉर्ट बॉलचा वापर परत एक वेळा हलकीशी अपील इथे करण्यात येते. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत फक्त 30. जय 30 धावा झालेल्या आहेत फलकावर. सगळ्यांचे आवाज रेकॉर्ड आहेत आमच्या डीजे कडे, याच्यामध्ये शंकाच नाही. आणि त्यामुळे रायगड मध्ये आल्यानंतर एक वेगळा आनंद असतो. मगाशी बकचिक 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 बो ते ऐकलं असेल तुम्ही, सगळंच ऐकाल तुम्ही. आज नवीन प्लेलिस्ट आली आहे त्यामुळे कॉमेंट्री पेक्षा प्लेलिस्ट जास्त वाजेल. लक्ष देत राहा, एन्जॉय करा क्रिकेट. 30 धावा झाल्यात. 3 फलंदाज बाद आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निहालने बेहाल केलं फलंदाजांना. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेच टीम हडल मध्ये जास्त वेळ घेऊ नका, कारण भरपूर मॅचेस आहेत. अजून एक गट खेळवायचा आहे पूर्णपणे. टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचंय. तीस धावा 30 लॉस ऑफ 3 विकेट असं हे समीकरण सध्या पाहायला मिळते. निहालची कहाणी अप्रतिम राहिली या ओव्हरच्या दरम्यान. आज हे सगळे संघ दिग्गज संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि त्यातल्या त्यात दिग्गज पुरस्कर्ते देखील आहेत, कारण नगरसेविका अर्चना योगेश भोईर पुरस्कृत, जय अंबिका किराणा स्टोअर सांबारली, दुसऱ्या बाजूला सानवी 11 केवनी दिवा, भूमी 11 मांडा, काव्या पियुष 11 ऐरोली कोलीवाडा, दिगोडे 11 दिगोडे त्यांच्या विरुद्ध शुभम 11 जीवदानी बामणडोंगरी, मितांश प्रिन्स 11 कासारवडवली विरुद्ध गायक प्रकाश चौगुले पुरस्कृत पेठ. असे दिग्गज संघ आज आपलं नशीब आजमावणार आहेत या स्पर्धेमध्ये. श्री बालाजी चषक तुम्ही पाहताय. आजची रात्र नेहमीच चर्चेमध्ये राहील या स्पर्धेच्या माध्यमातून. जयरुणाल मोरे 11 ग्रामस्थ मंडळ केवाळे आणि महावीर ग्रुप रायगड महाराष्ट्राच्या वतीने आयोजित ही स्पर्धा हैबतराय क्रीडांगण केवाळे येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 11 वर्षानंतर हा क्रिकेटचा महोत्सव तुमच्या भेटीला आलाय. त्यामुळे चर्चा आहे सध्या केवाळे गावामध्ये. अनेक स्पर्धा होतात, छोटमोठ्या स्पर्धा सुरू असतात, परंतु अशी स्पर्धा ज्या स्पर्धेची भव्यता आहे, बॉल सीमा पार जाईल आणि इथे धावा पाहूया किती येतात. पंचांचा इशारा नो बॉल तर आलाय स्ट्रायकर यांच्या पंचांकडून. नो बॉल वर षटकार, 7 धावा मिळतील. मला वाटते चेक करण्यासाठी सांगतायत बाउंड्री, कारण गोलंदाजी करणाऱ्या टीमने इथे विचारणा केली अंपायरला की आज 6 नाहीये, चौकार आहे, आणि त्यामुळे लगेचच बाउंड्री चेक केली जाईल. समोर जे छोटे छोटे प्रेक्षक बसले तर लहान मुलं थोडं आपण मागे या. चला थोडं मागे आपण, करत इथे फिल्डिंग करायला त्रास नको कोणाला, त्याच्यामुळे आपण मागे या अजून थोडं मागे. चला उठा या, त्या पण खुर्च्या घ्या इकडे. चालेल, थँक्यू. चार धावा मिळतील. चौकार आहे, कारण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉलने टप्पा घेतला आणि त्यानंतर बॉल सीमारेषा पलीकडे गेल्या. 5 धावा ऍड केल्या जातील फलंदाजी करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये, कारण नो बॉल आला. नेक्स्ट बॉल असणार फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट प्रेम पाठक. आता एक मोठा फटका अपेक्षित आहे, कारण वेदांतने चूक केली आहे या ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल त्याने वेस्ट साइड टाकलाय. ओ पायातला बॉल होताय आणि इथे मात्र उडवलाय. डीप मध्ये फिल्डर सज्ज आहे स्क्वेअर लेगला. एकच धाव मिळताना दिसेल, त्याचं कारण आहे फ्री हिट, आणि त्याचमुळे कोणतीच हानी झालेली नाहीये. बॅटरसाठी एक सिंगल. प्रेमच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 36. क्रिकेटचा खेळ अद्भुत आहे, कधीही काही घडू शकतं. आज पाऊस पडला आणि झिम्बाब्वे संघ मात्र क्वालिफाय झालाय वर्ल्ड कपच्या पुढच्या स्टेज मध्ये. ऑस्ट्रेलिया संघ त्यांना पराभूत केलं, श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आणि त्यामुळे परतीचं तिकीट मिळालं आता ऑस्ट्रेलियाला. बॉलर बॉलिंग
भारतीय संघाने मात्र पूर्णपणे कपडे काढले पाकिस्तानचे, त्यामुळे हे जे सध्याचे सामने आहेत ते चर्चेत आहेत आणि त्यातल्या त्यात ग्रामीण क्रिकेट देखील चर्चेमध्ये आहे. या परिसरामध्ये सातत्याने मोठमोठ्या मॅचेस तुम्ही अनुभवताय आणि त्यातल्या त्यात या स्पर्धेची चर्चा आता होते. जी स्पर्धा श्री बालाजी चषक तुम्ही अनुभवताय. या केवाळे गावामध्ये 11 वर्षानंतर क्रिकेटचा सगळ्यात मोठा महोत्सव रंगत असताना 36 धावा 3 फलंदाज बाद. वेदांत पहिल्याच बॉलवर 6 धावा खर्च केलेले आहेत. फुल टॉस परत एक वेळा बैठक समोर मारलाय साइड स्क्रीनच्या वर कॅमेरामॅनच्या समोर हा येतोय षटकार. कॅमेरामॅनला देखील सांगितलंय फोकस करो. जाऊन समोर मारला डीप मध्ये पाहती ते बरोबर साइड स्क्रीनला कॅमेरामॅन होता त्यांनी तो झेल घेण्याचा प्रयत्न केला. 6 धावा येत्या टीमची धावसंख्या 42. पहिल्या 2 बॉलवर 12 धावा खर्च केल्या. त्यांनी एकाएकी या मॅच मध्ये कमबॅक केलंय. नेरे टीमने बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत. विशेष म्हणजे पहिल्या 9 बॉलवर तो चौकार आला, 5 धावा तिथे मिळाल्या. फ्रीडच्या बॉलवर सिंगल आली, त्याच्यानंतर तो षटकार आलाय. फलंदाज यश पाटील बॅट मधून हा सिक्सर आहे. सोडून दिला यशने बॉल. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. नियंत्रण नाहीये या ओव्हर मध्ये. दबाव बनलाय वेदांत पाटीलवर. डेथ ओव्हर मध्ये असा गोलंदाज तुम्हाला शोधणं गरजेचं आहे जो धावा कमी देतो, थांबवतो विरोधी टीमला. परंतु सध्या तरी वेदांत धावा खर्च करणारा एटीएम वाटतंय. 13 धावा त्याने खर्च केल्या. 2च बॉल टाकून झालेले आहेत आणि त्यामुळे एकाएकी दबाव परत एक वेळा बनलाय वलभ संघावर. परत एक वेळा वलभ संघ कमबॅक करेल का? समोर मारलाय आणखीन एक धमाका. बॉल सीमा पार येतोय षटकार. आता काही खरं नाहीये वाटत या मॅच मध्ये. लगातार मोठमोठे फटके येत आहेत. स्लॉट मध्ये गोलंदाजी राऊंड विकेटने आणि फक्त बॅटरला काय करायचं असे फटके उडवायचे आहेत. एकदम इझी काम आहे बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. त्याचमुळे आता खेळाडू त्याच्याकडे चाललेत. वेदांकडे त्याला कान मंत्र दिला जातोय आणि मगाशी एक टीम मीटिंग घेतली होती त्याच्यामध्ये देखील ती चर्चा झालेली असावी, परंतु त्याच्यावर खरा उतरलेला नाहीये वेदांत पाटील. त्याच्या विरुद्ध लगातार ते मोठमोठे फटके, सलग मोठमोठं आक्रमण सुरू झालंय. 49 धावा 3 फलंदाज बाद आहेत आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत 19 धावा आल्यात 3 बॉल मध्ये. मागच्या प्रोजेक्टेड स्कोअरवर नजर टाकली तर 14ची सरासरी गाठली तर अशा 56 धावा होतील. परंतु त्याच्याही पुढे जाण्याचा प्रयत्न आता मागच्या 3 बॉल नंतर या पुढच्या 3 बॉलवर केला जाईल. यश पाटीलने 4 बॉल मध्ये 12 धावा केल्यात. प्रेमने देखील 5 धावांची मोहर लावली आतापर्यंत या मॅच मध्ये. परत एक वेळा खोलवर टप्प्याचा बॉल होता. खूपच चांगला कव्हर ड्राईव्ह इथे दाखवला जातो. एक सिंगल कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी धाव धोक्याची आहे परंतु तोपर्यंत पोहोचला इथे फलंदाज, कारण विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला. 2 धावांच्या मदतीने 50 धावा पूर्ण झाल्यात. 51 धावा स्कोर बोर्डवर आहेत. टीमच्या खात्यामध्ये 51. आता येईल मजा, कारण जेवढी धावसंख्या पाहिजे होती तेवढी धावसंख्या उभारली आहे नेरे या टीमने. वलप या टीमच्या विरोधात खेळत असताना छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे आणि त्यांच्या विरुद्ध जैनुमान रियांश 11 वलप अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल परत एक वेळा शरीरापासून दूर खेळला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. मागचे 2 बॉल कमबॅक केले वेदांतने. मागच्या 2 बॉलवर फक्त 3 धावा खर्च केल्यात. 22 धावा आतापर्यंत त्याच्या ओव्हर मध्ये आल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे या सत्रातला. धावा झाल्यात 52. 3 फलंदाज बाद. तर काव्य अँड पियुष 11 ऐरोली कोलीवाडा संघाचे पुरस्कर्ते सन्मान्य विजय शेठ धर्णेकर आणि प्रदीप शेठ धर्णेकर यांचं या ठिकाणी शुभागमन साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. लास्ट बॉल या डावातला. 52 धावा झालेल्या. 13ची सरासरी गाठण्यामध्ये यश प्राप्त झालंय आणि शेवटच्या बॉलवर फाईन लेगला फिल्डर आहे, त्याला हुलकावणी देत बॉल तर चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. अब तक 56 धावा पूर्ण झाल्यात. 57चं टार्गेट आणि एका टीमचं एन्काउंटर निश्चित आहे. एक संघ स्पर्धेच्या बाहेर, एक संघ सुपर 12 मध्ये आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 57 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. कहाणी आता ऐकणार आहात तुम्ही आमचे समालोचक मित्र दिनेश पाटील बंधू सर यांच्या माध्यमातून पुढच्या डावाची. धन्यवाद. तर सन्मान नागेश पारवे साहेब यांचा इथे सन्मान आपण करूया. मी त्यांना सन्मानित करण्यासाठी माजी सरपंच केवाले ग्रामपंचायत तथा तंटामुक्त अध्यक्ष
अण्णाशेठ पालकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्माननीय नागेश पारवे साहेबांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करावा. तसेच एकनाथ गायकर साहेब आणि लक्ष्मण गायकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. साहेब आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय देवीदास भगत साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपलंही सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. सन्माननीय स्वप्नील पाटील यांचा सन्मान करूया. मी स्वतंत्र पालकर भाई यांना विनंती करतो, अण्णाशेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वप्नील पाटील यांचा सन्मान आपण करावा. त्याच्यानंतर विशाल माली, विशाल यावा आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. एकेकालचा डावखऱ्या हाताचा दमदार गोलंदाज, 5 बॉल मध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम ज्याचा आपण पाहताय राजीव गांधी मैदानावरती, ते विशाल माली डावखऱ्या हाताचा गोलंदाज. बघा छोटा तीर गावकरे गंभीर, यावं विशाल आपला इथे सन्मान. एकेकालचे जयवंत पालकर यांचे सहकारी, जयवंत फलंदाज आणि विशाल गोलंदाज बनून ज्यांची ओळख आपण सातत्याने पाहिली, त्यांचा शुभ सन्मान. त्याच्यानंतर निलेश गायकर, जयवंत पालकर आपल्या शुभ हस्ते निलेश गायकर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. तर टॉस करण्यासाठी आपण मान्यवरांना इथे आमंत्रित करूया. सानवी 11 केवली दिवा आणि त्यांना फाईट करेल मैदानावरती तो म्हणजेच नगरसेविका अर्चनाताई योगेश भोईर, जे अंबिका किराणा स्टोअर पुरस्कृत वेतालदेव चांबारली. दोन्ही टीम मध्ये आपण टॉस करूया. याबाबत कॅप्टन टॉस करण्यासाठी ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी संपूर्ण चेंडू आम्हाला उपलब्ध करून दिले गेले ते केवले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शशिकांत गायकर साहेब आणि वेल्डिंग क्षेत्रातील बेतात बादशाह म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिली. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा भारतीय जनता पार्टीचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय नरेश शेठ पाटील साहेब वाकडी आणि त्यांच्या समेत अमोल ॲक्वा वॉटर सप्लायचे सर्व वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नानाशेठ पाटील. मित्रांनो, या 2 व्यक्तिमत्वाने त्यांच्या समेत नामदेव शेठ जमदाडे माजी सरपंच, वावंजे जिल्हा परिषदेवर वाकडी गावातून 500 मतांची आघाडी या इलेक्शन मध्ये आपण ज्यांच्या वतीनं पाहिली ते दमदार नेतृत्व नरेश शेठ पाटील साहेब, आनंदीबाई बिल्डर्स, नानाशेठ पाटील माजी सरपंच आणि नामदेव शेठ जमदाडे. आपलं सहर्ष स्वागत. तर टॉस करूया. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत, यावं ओमकार संदेश आणि त्यांच्या समेत कॅप्टन आलेत. तर टॉस करूया. 5 ओव्हरची मॅच, 4 गोलंदाज आणि जे काही नियम असतील ते तुम्हाला आयोजक तुमच्यापर्यंत पोहोचवतीलच. तर टॉस का बॉस, ए पोलची पहिली लढत सांबारली आणि केवनी दिवे, भिवंडी वर्सेस पनवेल. हेड्स इज कॉल. सानवी 11 केवनी दिवे, हेड्स टेल्स टॉस जिंकलाय नगरसेविका अर्चनाताई योगेश भोईर, जय अंबिका स्टोर चांबारली संघ. प्रथमतः निर्णय काय सांगशील? क्षेत्ररक्षण करू आम्ही. 11 वर्षानंतर ही स्पर्धा नाईट मध्ये प्रथमच तुमच्या भेटीसाठी आल्यानंतर कसं वाटलं या स्पर्धेचं? अण्णा शेठ पालकर या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ, मिलन शेठ पालकर, स्वतंत्र शेठ पालकर, उपकार शेठ पालकर आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ केवाले यांनी पाहिलेलं हे स्वप्न. खरं जे स्वप्न पाहिलेलं आहे ते त्यांनी पूर्ण चांगल्या पद्धतीने केलं, कारण की मी ऑनलाईन देखील बघत होतो. ग्राउंड आणि त्यांचं आयोजन, त्यांचं नियोजन खूप छान आहे. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील सानवी 11 केवनी दिवे संघ. आपण जर विचार केला मित्रांनो, दूरवरचा भिवंडीचा प्रवास करून आपण या स्पर्धेमध्ये आलात. मागची स्पर्धा आपण विगरची गाजवली, आज केवालेच्या नाईट स्पर्धेमध्ये आलात. दूरवरचा प्रवास करून आल्यानंतर कसं वाटलं या स्पर्धेमध्ये? खूप छान आयोजन आहे. खेळण्याची संधी दिली त्यांनी, धन्यवाद कमिटीचे. तुम्ही टॉस जिंकला असता, निर्णय कुठला घेतला असता? क्षेत्ररक्षण. विगरच्या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी केली. ॲज अ सेम टीम काय चेंजेस पाहायला मिळतील? काही चेंजेस नाही, सेम टीम आहे. शुभेच्छा असते तुम्हाला. मॅच ऑन होत आहे. तर टॉस जिंकला मला वाटतं चांबारली क्रिकेट संघाने निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा, बॅटिंग करायची. सानवी 11 केवनी दिवा. जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने दिनेश पाटील सर यांच्याकडे. तर पोलीस पाटील केवाले गावचे सन्माननीय शंकर शेठ पाटील साहेब, केवाले गावचे पोलीस पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन. साहेब आपला मी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी इथे आमंत्रित करतो. मिलन शेठ पालकर आपल्या शुभ हस्ते पोलीस पाटील शंकर शेठ पाटील साहेबांचा सन्मान करावा. यस, अंपायरचा इशारा ग्रीन सिग्नल. जाऊया कॉम बॉक्स मध्ये दिनेश सर यांच्याकडे.
धन्यवाद. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. पूर्वार्ध काही कमालीचा राहिलाय. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 30 धावा बनल्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये वेदांत पाटीलला तब्बल 26 पडल्या. पहिल्याच बॉलवर नामी संधी. निहाल पाटीलला बाद करण्याची ही साधी सोपी संधी पॉइंटला होती. क्षेत्ररक्षक फसलाय आणि तिथे मात्र झेल सुटलाय. आणि इथे नेमकं काय घडलं? झेल जरूर सुटला, परंतु दुर्दैवरित्या मात्र अमन पाटील रनआउटच्या रूपानं परतला. ताळमेळ नाहीये, ताळमेळ बिघडला. पहिल्या बॉलवर निहाला जीवनदान जरूर मिळालं, परंतु त्याचा फायदा ते उठवू शकले नाहीयेत, कारण सरळ धावत सुटला आणि अखेरकार अमनला मात्र आपली विकेट सॅक्रिफाय करावी लागली आहे. पहिल्याच बॉलवर कशा तरी प्रकारचे विकेट्स मात्र स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघाला मिळतीये. मागचा सामना या दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं ना तर जवळपास 1 साईड जिंकला. पहिल्या सामन्यामध्ये नेरे संघानं अतिशय उत्तमरित्या कामगिरी करत उमरोळी बी संघाला पराभूत केलं सहज. नंतर कोपरा संघाला वलभ संघानं अगदी 2 षटकामध्येच परतीच्या प्रवासाला लावलं. चला 24 चेंडू 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. थोडा मॅचकडे कॉन्सन्ट्रेट आपण करूया. आता मात्र पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेनं हा रिस्की आणखीन एक रन, आणखीन एक रिस्क घेतली होती. जरूर थांबलेत, पंचाने सांगितलं. पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूपरित्या पोहोचलाय. जानमन रियांश 11 वलभ वर्सेस छत्रपती शिवाजी महाराज स्कायरा 11 नेरे संघ. 2 संघादरम्यानची दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. ही गटातून खेळताना हे 2 संघ आजच्या रजनीमधला हा शेवटचा सामना खेळेल. एक संघ आनंदाने घरी जाईल, दुसरा संघ थोडासा निराशजनक कामगिरी होईल म्हणून घरी जाईल. परंतु एक मात्र विजयरथावर आरूढ होत आनंदोत्सव साजरा करेल. तो आनंद उत्सव कोणाच्या पदरामध्ये पडेल कशा प्रकारचा खेळ राहील. पूर्वार्धामधल्या पहिल्या 3 षटकं कम्माळीच्या हात धरली वळभ संघानं, परंतु त्यानंतर शेवटचं षटक खूप महागडं ठरलं आणि तिथे मात्र गोलंदाज वेदांत पाटील महागडा ठरला. 26 धावा त्या षटकामध्ये आल्या. तर बघा, विकास नाना पालकर, प्रयास पाटील जांभूलपाडा, जावई बापू दमदार खेळ राहिला आणि सुपर 12 मध्ये संघ दाखल झालाय. विकास पालकर, आपलं सहर्ष स्वागत. ज्या धावांची गरज आहे त्या धावा जमवण्याची चांगली कामगिरी सुरू आहे. पहिल्या बॉलवर जीवनदानासहित रनआउटची विकेट, त्यानंतर डॉट बॉल, नंतर सिंगल आणि अखेरकार इथे मात्र निहाल पाटीलचा तडाखा हा चौकार. प्रवीण पाटील नॉन स्ट्राईकला उभा आहे. आजही विस्फोटक खेळ करण्यामध्ये पठाईत असलेला प्रवीण पाटील वलभ संघाची ताकद कायम बनवून राहिलाय. आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व संदेशजी पाटील, विवेकजी पाटील यांची सगळी सुंदर कामगिरी आपण या मंचावरती पाहतोय. त्यांचंही करूया आपण स्वागत. सँडी डीजे सँडी आणि त्याचबरोबर टेक्निशियन ऑपरेटर मात्र रोशन पाटील चिंद्रन यांचंही आपण स्वागत करूया. आणि आणखीन एक फायदा मात्र मिळतो. जीवनदानाचा फायदा उठवत इथे आता निहाल पाठीमागे वळून पाहत नाहीये. स्क्वेअर लेगच्या मधून सरळ भिरकावला हा खणखणीत चौकार. राधा ही बावरी. अतिशय उत्तमरित्या इथे मात्र खेळ आतापर्यंत अनुभवलाय.
धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे मोठा 57चा. आणि इथे लागोपाठच्या 2 बॉलवर देवा पाटीलला 2 चौकार दाखवतो निहाल. पुन्हा एकदा कमालीचा फटका आहे. काऊ कॉर्नरची एरिया कॅप्चर करण्याचा प्रयत्न जरूर केला, तिथे मात्र गॅदर केला, फेकी झाली. तत्पूर्वी मात्र फक्त आणि फक्त 1 रन आली. एक संमिश्र खेळ पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये राहिलाय. देवा पाटीलचं षटक, या षटकामध्ये 1 विकेट रनआउटच्या रूपानं अमन स्वस्तामध्ये परतला, परंतु धावा मात्र आल्या त्या तब्बल 10 धावा. अजूनही 18 बॉल आणि 47 धावांची गरज आहे. टीम मीटिंग नको ही विनंती आहे. टीम मीटिंग नको ही विनंती असणार आहे. यानंतरचा ए पोलचे सगळे सामने आज सगळे दिग्गज आपल्याला अनुभवायला मिळतील. ISPL खेळून आल्यानंतरचे हे आपले खेळाडू. कारण आता मी सांगतो मित्रांनो की टेनिस क्रिकेटमधले हे जे खेळाडू प्रत्येक गावाकडून खेळायचे ते आता गावाचे राहिले नाही आहेत, तर ते संपूर्ण रायगडकरांचे बनलेत, तुमचे आमचे बनलेत. ज्यावेळेला ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्ही खेळता तेव्हा जरूर गावाचे राहता, परंतु तो अभिमान तुमच्या कर्तृत्वानं तुम्ही झळकावलाय, त्याच्यामुळे तुम्ही आमचा स्वाभिमान बनलात. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं विशेष कौतुक. पहिल्या षटकामध्ये 10 धावाल्या गोलंदाज आता मात्र आपण पाहतो तर म्हणजे अजित गवते कशा प्रकारचे गोलंदाजी राहील. मागचं षटक थोडं संमिश्र राहिलं होतं अजितचं सुद्धा मागच्या मॅचमध्ये, परंतु इथे मात्र काय रणनीती राहील. धावांचा डोंगर चांगला उभा केलाय, कारण 57 धावा 4 षटकामध्ये एक भलं मोठं आव्हान आहे धावपट्टीवरती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आलेत, त्याच्यामुळे इथून 18-47. निहालच्या बॅटचा तडाखा. इथे मात्र फ्लड लाईटवर जाऊन सरळ आदळलाय. एक मोठा फटका पहिल्या बॉलवर मिळालेला जीवनदानाचा पुरेपूर फायदा उठवत अजित गवतेला मिडविकेटच्या सीमारेषेच्या बाहेर अगदी फ्लड लाईटच्या टॉवरवर जाऊन बॉल आदळलाय. आलाय धावांचा पाठलाग करणारा षटकार. हे आहे बायांना काय पाहिजे हा प्रश्नच, हा संगीत आपण ऐकलं, पण तिथे मात्र निहालला धावांची गरज आहे, त्याला माहिती आहे आणि त्याला धावा पाहिजेत. पुलटाच बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हर पॉईंटला ट्रॅव्हल होईल. छत्रक्षक डीपला उभा आहे, 1च रन्स मात्र मिळतीये. पहिल्या बॉलवर अजित गवतेवर प्रहार झाला, त्यानंतर मात्र 1 रन्स निहालनं कंप्लीट केली आहे. मिळालेल्या जीवनधनाचा फायदा उठवत आतापर्यंत बहारदार कामगिरी राहिली आहे. 2 चौकार 1 षटकारासहित 16 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. 1.2 बॉलचा खेळ संपलाय, 17 धावा बोर्डवर लागलेत. चांगली धावसंख्येचा पाठलाग करताना तुम्हाला फलंदाजी ही चांगलीच करावी लागणार आहे. स्ट्राईकवर प्रवीण पाटील, अनेक मैदानं गाजवणारा आणि आपल्या हिमतीवर आपल्या संघाला जिंकून देणारा प्रवीण पाटील. परत एका बाजूला आपल्या नावातच प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यामुळे हा संघ अनेकदा खूप छान कामगिरी करताना पाहिलंय. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहिलं अर्जुन गौडा, आणि त्याने मात्र उचलला फेकला. तत्पूर्वी मात्र रन्स मात्र आली फक्त आणि फक्त 1च रन्स. एकेरीनं फार मोठा फरक नेरे संघाला पडणार नाहीये, परंतु हा फरक मात्र वलभ संघाला पडत राहील, कारण अंतर दूर आहे, दिल्ली अजून दूर आहे. एका बाजूनं 6 बॉलमध्ये 16 धावा निहाल पाटील खेळतोय, 3 बॉलमध्ये 2 धावा प्रवीण पाटील, आणि गोलंदाज अजित गवते 3 बॉलमध्ये 8 धावा मोजतोय. धावफलकावर धावा 1 बाद 18. क्या बात सुंदर बॉल, अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी होतीये. नेरे संघाला माहीत आहे या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर गोलंदाजी चांगली व्हावी लागणार आहे. ही धावपट्टी तशी सपोर्ट करते, ही धावपट्टी तशी थोडीशी मदत करताना आपण अनुभवली आहे, पण इथून मात्र फलंदाजीमध्ये चांगली ताकद असलेली वल्लभ संघ कशा प्रकारचा कामगिरी करेल ही येणारी वेळ ठरवेल. आणखीन एक चांगला बॉल, पुन्हा एकदा काऊ फेजमध्ये ट्रॅव्हल झाला. 1च रन्स मात्र मिळतीये. 1 रन्सनं धापलकर धावा लागतायत ते आतापर्यंत 19. या षटकामध्ये अजित गवतेनं पहिल्या षटकामध्ये जरूर पहिल्या बॉलवर जरूर षटकार खाला, पण तरीही फक्त 9 धावा आता पण मोजलेत. कंट्रोल्ड आपल्या गोलंदाजीवर त्यानं हाणलाय आणि चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय.
धावांचं आव्हान मोठं आहे, कारण सामना 4 षटकांचा आहे आणि 57 धावा. आणखीन एक चांगला बॉल, सुरेख गोलंदाजी. सुरुवात कशी झाली हे महत्वाचं नाही आहे, परंतु शेवट मी गोडच करणार हे अजितनं दाखवलं आणि ताकदीची गोलंदाजी दाखवत मात्र रोखून धरलं. षटकामध्ये असं वाटलं होतं की धावा 6 आल्या पहिल्या बॉलवर, आता मात्र गिअर शिफ्ट होईल असं वाटत असताना रोखून धरलं. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. अजित गवतेने धावा मोजल्या 9, देवा पाटीलनं 10. अशा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 19. कारल्याची माऊली तू एक त्या कोल्यांची माय आई एकवीर आहे. अतिशय उत्तम संगीत आपण पाहिलं, परंतु हा सामना ही उत्तम होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. पूर्वार्धाच्या खेळामध्ये पहिला फर्स्ट इनिंगमध्ये आपण पाहिलं की पहिल्यांदा 3 षटकामध्ये स्लो सामना सुरू होता, परंतु एका षटकानं त्या सामन्याचं चित्रच बदललं. एका षटकामध्ये 26 धावा ठोकल्यानंतर फलंदाजाची जी कामगिरी राहिली यश पाटीलनं, त्यानं सांगितलं की माझ्या नावात यश आहे, यश मिळवून देण्यासाठी मी धावा जमवून देईल. त्या जमवल्या आणि आता उत्तरार्धामध्ये 12 बॉल 38 धावांचा पाठलाग सलामवीर निहाल पाटीलला करायचा आहे आणि 1 डाऊन प्रवीण पाटीलला. परंतु गोलंदाज प्रेम पाठक ज्याने मागच्या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी हाताळली आहे, तो प्रेम पाठक 2 षटकामध्ये फक्त 9 धावा त्याने मागच्या सामन्यामध्ये दिलेत. हा फटका फसलाय. निहाल पाटीलला ट्रॅप केला. निहाल पाटीलला मात्र केला ट्रॅप. कॉर्नरच्या फेज मध्ये उभा राहिला. बॉल स्ट्रेट टू फिल्डर. फलंदाज बाद. शिरडोन गावाची ओळख क्रांतिकारक इंग्रजांना ही घाम फोडणारा, इंग्रजांच्या साम्राज्याला शह देणारे आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देऊया आणि वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. निहाल पाटीलची विकेट मात्र परतवली आहे. प्रेम पाठकनं पुन्हा एकदा तोच धडा शिकवायला सुरुवात केली आहे. अतिशय उत्तमरित्या इथे मात्र कामगिरी आहे. आणखीन एक डॉट बॉलची सांगता होते. आणखीन एक मोठा फटका सजवायचा होता जरूर, परंतु प्रेम पाठकनं जणू काही स्पीड ब्रेकरचं काम केलंय. मोठ्या फलंदाजीच्या क्रमावर रोखून धरलं अक्षरशः. मागचं षटक ही प्रेम पाठकचं अफलातून राहिलं मागच्या सामन्यामधलं आणि त्याची पुनरुत्ती करताना मात्र प्रतिकेश सांगडेला 0वरती परतवलं. आणखीन एक फलंदाज इथे मात्र होतोय बाद. अडचणींचं साम्राज्य निर्माण झालंय. आता काळोख अंधार दिसायला लागलाय. माना की अंधेरा घना है लेकिन दिया जलाना कहा मना है. दिव्याची वात पहिल्यांदा पेटवावी लागेल. इथून लढण्यासाठी तयारी करावी लागेल. डॉट बॉलचं पर्सेंटेज नेरे संघानं वाढवलं. तो प्रेशर क्रिएट झाला आणि शेवटच्या षटकामध्ये यश पाटीलनं ठोकलेल्या धावांचं उत्तर मात्र वलभ संघाकडे आतापर्यंत आलं नाहीये. त्याच्यामुळे इथून समीकरण पुरतं बदललंय. 9 बॉल आणि 38 धावांचं भलं मोठं आव्हान आहे.
प्रेम पाठकनं लागोपाठच्या 3 बॉलमध्ये 2 विकेट्स घेत एकही धाव दिली नाहीये. त्याच्यामुळे हे समीकरण मात्र अवघड बनत चाललंय. नेरेचे प्रेक्षक खुश आहेत, परंतु वलभच्या फलंदाजांना मात्र कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. जे अनुमान रियांश 11 अमन ब्रिगेड वलभ. व्हाईट बॉल, प्रवर सरांचा इशारा. अवंतरमध्ये आणखीन एक भर होतीये. या षटकामध्ये पहिली रन्स आली व्हाईटची आणि 20 वर मजर मारली जाते. 37 धावांची गरज अजूनही 9 बॉलमध्ये. 9 बॉल आणि 37 धावा. एक आव्हान मोठं आहे, कडवं आहे. फटका चांगला आहे, धावा किती मोजील. क्षेत्ररक्षण कमालीच आहे, काय एपर्स राहिलाय. अर्जुन गौडा चौफेर क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आणि हे संघासाठी लाभदायक राहील. अर्जुन गौडाचं कामगिरी लाजवाब राहिली आहे. मागच्या षटकामध्ये सुद्धा एक सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं. इथे वाटत होतं की कदाचित चौकार घेऊन जाईल, पण त्यानं मात्र रोखलं. चेतन पाटीलच्या फटक्याला फक्त दिनेश एक बंधू सर, धावेसाठी. याच 2 संघांमध्ये वाकडी या मैदानावरच्या आमदार चषकाचं आयोजन नरेश शेठ पाटील, नामदेव शेठ जमदार यांच्या माध्यमातून केलं गेलं. त्यावेळी मला वाटतं वलभ संघ जिंकला होता, परंतु इथे आता वेगळं चित्र पाहायला मिळतंय. पलटवार तर होणार, क्रिकेटमध्ये तेच शिकवलं जातं. हवेत राहिलाय बॉल. आता नेमकं कोणी घ्यायचं हा विचार विनिमय होता जरूर. अजितने सांगितलं बाबा रे थांबा, कोणी बोलू नका. झेल तर घेतलाय, कंप्लीट केलाय. दोघांमध्ये ताळमेळ थोडासा बिघडला होता जरूर, परंतु प्रेम पाठकनं विचार केला की आपला झेल आहे हा आपणच पकडायचा. पकडला, प्रवीण पाटीलला केला बाद आणि जणू काही हलक्या मांजराच्या पावलानं तो परततोय. नाराज नजरेतून तो परतताना पाहतोय. कदाचित त्याला ही संख्येची पाळ चुकचुकली आहे की इथून सामनं कंप्लीट करणं कठीण जाईल, कारण बॉल उरले 7 आणि जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे. प्रेम पाठकची गोलंदाजी अतिशय सुंदर आणि उत्तमरित्या राहिली आहे. 5 बॉलमध्ये 3 विकेट्स त्यानं कमावल्या, धावा दिल्यात फक्त 2. नवीन फलंदाज स्वस्तिक रॉय. या फटक्यांची गरज आहे. फटका सजलाय, याच धावांची नितांत गरज आहे. हा सामना कदाचित इथून बनेल का, कारण या मोठ्या फटक्यानं धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 27 आणि जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 30 धावांची गरज. पूर्वार्धाचा विचार केला तर 6 बॉल 26 बनल्या होत्या. यश पाटीलने ठोकल्या होत्या. त्याच धावांचा पाठलाग आता करायचा आहे. 6 बॉल 30. तर मयूर शेठ पाटील नेरे यावं आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. आमच्या अनिल शेठ पाटीलचे साई बोरवेलचे ओनर आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. त्यांच्या समेत दिनेश गवते आपलंही सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर आपण अमित भाई यांना विनंती करतो आपण देखील यावं, आपलंही सहर्ष स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघाचा बॅकबोन अनिलदादा पाटील कायम राहिलेत. त्याचबरोबर मयूरदादा मास्टर माइंड माणूस राहिला. मेंटर प्रत्येक टीमला असायला हवा. नेमकं जेव्हा काय घडतं काय बिघडतं, ज्या वेळेला खराब फॉर्म राहतो त्यावेळेला सावरणं, हे सगळं त्यांनी केलंय. त्यांचंही करूया स्वागत. परंतु वल्लभ संघ इथून मात्र हा सामना हातून निष्ठून चाललाय की काय, सामना अजून संपला नाहीये. 5 मोठे फटके, कारण 30 धावांची गरज उरली आहे. मागच्या षटकामध्ये धावांचा विचार केला तर 8 झालेत. चांगली गोलंदाजी तिन्ही गोलंदाजीने केली आहे. आता मात्र 6 बॉल आणि 30 धावा. नितेश पाटील, नितेश गवते, शंकर जाधवला आम्ही समोर पाहतोय. त्याचाही खेळ कित्येक वर्षापासून छान राहिला या संघासाठी. त्याच्याही कारण तो खूप छान पैलवान राहिलाय आणि त्याचा खेळ फलंदाजीतून प्रहार हेच त्याला माहीत आहे. चला सामना सुरू करा. विनाट आहे, तुम्ही वेळ नका घेऊ. यानंतरचा लॉट सुरू होईल. टॉस झालाय, दोन्ही संघांना रेडी राहायचंय. चांबार्ली संघानं टॉस जिंकलाय. नगरसेविका अर्चना योगेश भुईर पुरस्कृत. जय अंबिका किराणा स्टोअर्स चांबार्ली संघानं टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतलंय, त्याच्यामुळे त्यांना रेडी राहायचंय. आणि सानवी 11 केवनी दिवा यांनीही रेडी राहायचंय. 6 बॉल 30 धावांचं गणित. हे गणित आता नेमकं कोण सोडेल? चेतन पाटील ऑन स्ट्राईक.
पहिला आलाय, सामना अजून संपला नाहीये, दाखवतोय लढवय्या खेळ तर आम्ही कायम करतच आलोय आणि तो लढवय्या खेळ आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहू, झुंजत राहू, आम्ही उठू आणि पुन्हा लढू, अशा प्रकारचा हा पहिला षटकार. पाहतोय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधून ठोकलेला हा षटकार. अशा प्रकारचे अजूनही 4 मोठे फटके ची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 24 धावा. दुसरा आलाय की काय, परंतु फटका फसला. लॉंग ऑनची सीमारेषा तो क्लिअर करू शकला नाही आणि इथे फलंदाज चेतन पाटील होईल झेलबाद. उंच सिक्सर माराया गेला यो यो. पहिल्या बॉलवर षटकार खेचत प्रेम पाठक याने जी काही सुंदर कामगिरी केली आज संपूर्ण स्पर्धेमध्ये, त्याच्यासाठी अनिलजी पाटील साहेब यांच्याकडून तब्बल 1000ची बक्षीस दिली जाईल. बक्षीस जमा आहे, त्यांनी नंतर घेऊन जायचे. अनिल दादा पाटील नेहमीच, मी म्हटलं होतं की बॅकबोन बनलेत या संघाच्याने, मेंटर म्हणून मयूर पाटील नेहमीच या संघासोबत राहिलेत. प्रेम पाठक यांच्या भरीव कामगिरीला 1000ची बक्षीस अनिल दादा यांच्याकडून देण्यात येते. सहर्ष स्वागत अनिल दादा पाटील तुमचंही. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 4 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. वेदांत ऑन स्ट्राईक आहे. वेदांत ऑन स्ट्राईक. हार मानायला कोणी तयार नाहीये. आम्ही अजून हारलो नाहीयेत, त्याच्यामुळे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहू, तुम्हाला झुंजवत ठेवू. असं वाटलं असेल की हा सामना सहज संपेल, नाही, लढवय्या खेळ आहे, तो लढतच राहू. ठोकलाय षटकार, त्याच्यामुळे येणारे 3 बॉल आणि 3 षटकारांची म्हणजे 18 धावांची गरज. अहो द्या. षटकाचा विचार केला तर मात्र 6 बॉलमध्ये 30 धावा मिळवलं तर 5 मोठ्या फटक्यांची गरज आहे. 1 डॉट बॉल टाकायचे नेरे संघाला, परंतु प्रत्येक बॉलवर षटकार खेचायचा आहे तो वल्लभ संघाला. आतापर्यंत 2 खेचलेत. 3 बॉल 18. 3 बॉल 18. फटका फसला. फुल टॉस बॉलवर ही नामी संधी जरूर होती. असं वाटलं होतं की कदाचित हा मोठा फटका येईल, परंतु कडवड झाली आहे कॅच. बॅटिंग साईडचा रिव्ह्यू मात्र येतोय भीमरसाठी. फिल्डिंग लावा, तुम्ही टीम मिटिंग घेऊ नका ही विनंती असणार आहे. इथे पाहिलं जाईल. इट्स अ लिगल डिलिव्हरी आणि त्याच्यामुळे फलंदाज मात्र होईल बाद. मोठा फटका अपेक्षित होता जरूर, त्या प्रकारचा बॉल ही त्याला मिळाला होता. या संधीचं सोनं झालं नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज काय राहिले बा नेरे संघाला जी अपेक्षा होती की एक चांगला बॉल पडायचा आहे आणि तो बॉल त्यानं टाकला, तो टाकला नव्हता. मी तर म्हणे की फलंदाजाला ही संधी होती, मोठा फटका तो कन्वर्ट करू शकला असता तर येणाऱ्या 2 बॉल 12 राहिल्या असत्या. परंतु जर तरला काही अर्थ नाही आणि जर तर शिवाय काही सरतही नाही. 2 बॉल 18 धावा. एक संधी निर्माण जरूर झाली होती. वेदांत पाटीलला संधी आली होती, परंतु संधी दबडली आहे. चला फलंदाज आपण लवकर. फलंदाज मात्र झालाय बाद. एक लिगल डिलिव्हरी हवी होती, ती मात्र टाकली नितेश गवतेनं. 2 षटकार त्याने खाले आणि 2 विकेट्स ती कमावलेत. बॅलन्स खेळ. 30 धावांची गरज होती 6 बॉलमध्ये. प्रत्येक बॉलवर मोठा फटका. एका दुसरा फटका जर अगोदर षटकामध्ये आल्या असता तर मात्र वल्लभ संघाचा कदाचित हा खेळ बनला असता. पण नेरे संघाच्या गोलंदाजांनी स्पेशली प्रेम पाठक, अजित गवते, देवा पाटीलनं सामन्याला कलाटणी दिली आहे आणि हा सामना आता एकतर्फी सोडण्याच्या प्रयत्नात, कारण 1 बॉल आणि 18 धावा. 1 बॉल 18 धावा. नेक्स्ट मॅच रेडी राहा आपण लगेच, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पहिला सामना आपण
8 वाजता सुरू करतोय. कैलास जिघोणे या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया आणि खरोखर कौतुक केलं जाईल. सांबार्ली संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण जसा सामना संपला ना सांबार्ली संघ लगेच मैदानाकडे रवाना झाला. त्यांचं विशेष कौतुक, हा सामना वन साईड घेऊन गेला आणि तिथे मात्र सामना जिंकलाय तो स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघानं आणि तो सुपर 12 मध्ये दाखल झालाय. अभिनंदन, परंतु हार्ड लक वल्लभ संघ. तर दोन्ही संघांमध्ये सातत्याने भरपूर चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे स्कायरा 11 पुष्कर 11 नेरे क्रिकेट संघाने विजय संपादन केला आणि थेट पोहोचलाय सुपर 12 मध्ये. आणि या सामन्याचा सामनावीर आमचे साथी गुरुलेख आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. या मॅचचा हिरो नो डाऊट 1 षटक 8 धावा आणि 3 विकेट प्रेम पाठक. तर प्रेम पाठक ठरला या सामन्याचा सामनावीर. आणि 1000ची बक्षीस ही अनिल पाटील यांच्याकडून आहे. तर प्रेमसाठी ओम साई बोरवेलचे सर्वे सर्व सन्मान्य अनिल पाटील साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय.